सूर्यग्रहण 2026 आणि आषाढ दीप अमावस्या एकाच दिवशी आलेला आहे. तर अशा वेळी गर्भवती महिलांनी नेमकं काय करावं? गर्भवतींनी कोणती काळजी घ्यावी? काय करावे? कोणत्या चुका अजिबात करू नये? तर सूर्यग्रहण 2026 संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आषाढ अमावस्या आणि दुर्मिळ सूर्यग्रहण एकाच दिवशी येत आहे. हा योग शुभ आहे की अशुभ? सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? या दिवशी नेमकं काय करावं, काय टाळावं? सूर्यग्रहणामागचं धार्मिक रहस्य काय? तसेच विज्ञान याबद्दल नेमकं काय सांगतं? आणि ग्रहणाबद्दल अशी एक महत्त्वाची गोष्ट आहे जी अनेकांना अजूनही माहीत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची शास्त्र, धर्म, विज्ञानाच्या आधारे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर भयानक असं सूर्यग्रहण आणि आषाढ अमावस्या एकाच दिवशी आलेली आहे. 12 ऑगस्ट 2026 हा दिवस खगोलशास्त्र धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण या दिवशी आषाढ दीपावस्या आणि भयानक सूर्यग्रहणाचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण येते तेव्हा अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय? हे ग्रहण कोणत्या प्रकारचं आहे आणि आपल्या जीवनावर काही परिणाम होतो का? गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? ग्रहणाच्या काळात पूजा, जप, दान किंवा इतर धार्मिक कार्य करावं का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं लोक शोधत असतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सूर्यग्रहणाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ग्रहणाची नेमकी तारीख, वेळ, त्यामागील धार्मिक महत्त्व, पुराणामध्ये सांगितलेली कथा, विज्ञान काय सांगते, तसेच ग्रहणाच्या वेळी कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या टाळाव्यात, याची सविस्तर माहिती आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो. पण त्याआधी सर्वात महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया. सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय? जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा काही काळासाठी सूर्याचा प्रकाश चंद्रामुळे झाकला जातो. खगोलीय घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. ही पूर्णपणे नैसर्गिक वैज्ञानिक घटना असली तरी भारतीय संस्कृतीमध्ये सूर्यग्रहणाला धार्मिक दृष्टिकोनातूनही विशेष महत्त्व दिलं आहे. धर्मशास्त्र ग्रहणाच्या काळात जप, ध्यान, मंत्रस्मरण, ईश्वर चिंतन विशेषतः महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्टीने सूर्य, चंद्र, पृथ्वी यांच्या विशिष्ट स्थितीमुळे घडणारी खगोलीय घटना आहे. आता प्रश्न असा आहे की 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारं सूर्यग्रहण नेमकं कोणत्या प्रकारचं आहे? किती वेळ चालणार आहे? याबद्दलची अशी कोणती महत्त्वाची गोष्ट आहे जी अनेकांना अजूनही माहीत नाही? चला आता ते सविस्तर जाणून घेऊया. सूर्यग्रहणामागील राहू केतूची पौराणिक कथा समजून घेऊया. मित्रांनो, आता जाणून घेऊया सूर्यग्रहणामागील पौराणिक कथा जी आपल्या भागवत पुराण, विष्णू पुराण आणि इतर ग्रंथांमध्ये आढळते. असं सांगितलं जातं की देव आणि दानव यांनी एकत्र येऊन समुद्र मंथन केले. त्या समुद्र मंथनातून अनेक दिव्यरत्ने बाहेर आली आणि शेवटी अमृताचा कुंभ प्राप्त झाला. अमृत मिळाल्यानंतर देव आणि दानव यांच्यामध्ये ते कोणाला मिळावे यावर वाद निर्माण झाला. तेव्हा श्रीहरी विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले आणि देवांना अमृत वाटण्यास सुरुवात केली. मात्र दानवापैकी स्वर्णभानू नावाच्या एका असुराने देवाचे रूप धारण करून सूर्यदेव आणि चंद्रदेव यांच्यामध्ये जाऊन बसला. त्यानेही अमृताचा एक घोट पिला. परंतु सूर्यदेव, चंद्रदेव यांनी त्याला ओळखले आणि भगवान विष्णूंना याची माहिती दिली. त्याच क्षणी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या असुराचे मस्तक धडापासून वेगळे केले. परंतु तोपर्यंत त्याने अमृताचा घोट घेतला असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही. त्याचे मस्तक राहू म्हणून ओळखले जाऊ लागले आणि धड केतू म्हणून प्रसिद्ध झाले. असं मानलं जातं की सूर्यदेव आणि चंद्रदेव यांनी आपली ओळख उघड केल्यामुळे राहू आणि केतू आजही त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी वेळोवेळी सूर्य आणि चंद्राला ग्रासतात. यालाच धार्मिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण, चंद्रग्रहण म्हटलं जातं. ही कथा आपल्या श्रद्धेचा आणि पुराणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, त्याच दिवशी येत आहे आषाढ दीप अमावस्या. आषाढ दीप अमावस्या म्हणजे नेमकी काय? तिचे धार्मिक महत्त्व काय आहे? मित्रांनो, आता सर्वप्रथम जाणून घेऊया की आषाढ दीप अमावस्या म्हणजे नेमकी काय आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या दिवसाला इतके विशेष महत्त्व का दिले जाते? हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आषाढ दीप अमावस्या असं म्हणतात.
काही ठिकाणी तिला दिव्याची अमावस्या असंही संबोधलं जातं. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी घरातील सर्व दिव्यांची विशेष पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी वीज नव्हती. त्या काळात घरातील प्रत्येक शुभ कार्य, देवपूजा आणि दैनंदिन जीवनासाठी मातीचे दिवे, समई आणि निरांजन यांचाच उपयोग केला जात असे. यामुळे या दिवशी दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची सुंदर परंपरा निर्माण झाली. धार्मिक श्रद्धेनुसार दीप म्हणजे केवळ प्रकाश नव्हे, तर तो ज्ञान, सकारात्मक ऊर्जा, लक्ष्मीचे आगमन आणि अज्ञानरूपी अंधाराचा नाश याचे प्रतीक मानला जातो. याच कारणामुळे दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे, समया, निरांजन स्वच्छ धुवून त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करून तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला जातो. अनेक ठिकाणी नवीन दिवेही आणले जातात. असं मानलं जातं की या दिवशी श्रद्धेने दीपपूजन केल्यास घरातील नकारात्मकता कमी होते, सुख समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या दिवशी आपल्या पितरांचे स्मरण करून तर्पण, दानधर्म, अन्नदान, गरजूंना मदत करतात. धर्मशास्त्रानुसार अमावस्या हा दिवस पितृ स्मरणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. दीप अमावस्येनंतर काही दिवसातच पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होते. म्हणून अनेक कुटुंबांमध्ये या दिवशी घराची स्वच्छता, देवघराची सजावट, श्रावणातील व्रत उपवासाच्या तयारीलाही प्रारंभ होतो. विशेष म्हणजे यावर्षी 12 ऑगस्ट 2026 रोजी आषाढ दीप अमावस्या आणि दुर्मिळ पूर्ण सूर्यग्रहण एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे हा दिवस धार्मिकदृष्ट्या तसेच खगोलशास्त्रीय दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी हे आपण पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सूर्यग्रहणाचे 4 प्रकार कोणते असतात जाणून घेऊया. मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया. अनेकांना सूर्यग्रहण म्हणजे फक्त एकच प्रकार असतो असे वाटते, पण प्रत्यक्षात सूर्यग्रहणाचे 4 प्रकार असतात. पूर्ण सूर्यग्रहण जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येऊन सूर्य पूर्णपणे झाकतो तेव्हा त्याला पूर्ण सूर्यग्रहण म्हणतात. यावेळी काही मिनिटांसाठी दिवसाही अंधार झाल्यासारखे वाटते, आकाशात तारेही दिसू शकतात. हा प्रकार अत्यंत दुर्मिळ असून जगभरातील लाखो लोक तो पाहण्यासाठी विशेष प्रवास करतात. 12 ऑगस्ट 2026 रोजी होणारे ग्रहण याच प्रकारातील म्हणजे पूर्ण सूर्यग्रहण आहे. 2. खडग्रास सूर्यग्रहण जेव्हा चंद्र सूर्याचा फक्त काही भाग झाकतो आणि उरलेला भाग दिसत राहतो तेव्हा त्याला खडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. यामध्ये सूर्य अर्धवट झाकल्यासारखा दिसतो. 3. कंकणाकृती सूर्यग्रहण कधीकधी चंद्र पृथ्वीपासून थोडा दूर असल्यामुळे तो आकाराने लहान दिसतो. अशा वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी येतो, पण सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. सूर्याभोवती तेजस्वी प्रकाशाचे वलय दिसते. यामुळे या प्रकाराला कंकणाकृती सूर्यग्रहण किंवा रिंग ऑफ फायर असं म्हणतात. हे दृश्य अत्यंत आकर्षक असते. सूर्यग्रहणाचा 4था प्रकार संकरित सूर्यग्रहण हा सर्वात दुर्मिळ प्रकार आहे. यामध्ये पृथ्वीवरील काही ठिकाणी ग्रहण पूर्ण दिसते तर काही ठिकाणी ते कंकणाकृती दिसते. हा प्रकार अत्यंत कमी वेळा घडतो. मित्रांनो, प्रत्येक सूर्यग्रहणाची रचना, कालावधी आणि दृश्य वेगळे असते. म्हणूनच प्रत्येक ग्रहण खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रसिद्ध सूर्यग्रहणे आणि काही रोचक गोष्टी चला जाणून घेऊया. मित्रांनो, सूर्यग्रहण ही फक्त आजच्या काळातील घटना नाही. हजारो वर्षापासून मानव सूर्यग्रहण पाहत आला आहे. पूर्वी विज्ञान एवढे विकसित नव्हते, त्यामुळे अचानक दिवसाच्या वेळी अंधार पडल्यामुळे लोक घाबरून जात असत. अनेक संस्कृतीमध्ये ग्रहणाला शुभ अशुभ संकेत मानले जात असे. मात्र कालांतराने खगोलशास्त्राच्या प्रगतीमुळे शास्त्रज्ञांनी ग्रहणाचे अचूक गणित मांडण्यास सुरुवात केली. 1919 साली झालेल्या एका प्रसिद्ध सूर्यग्रहणाच्या निरीक्षणातून महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन याच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताला महत्त्वाचा पुरावा मिळाला. त्या निरीक्षणानंतर जगभरात त्यांच्या सिद्धांताची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. तसेच आजच्या आधुनिक काळात इस्रो, नासा आणि जगभरातील अनेक अंतराळ संस्था प्रत्येक सूर्यग्रहणाचा अभ्यास करतात.
सूर्याच्या बाहेरील वातावरणाचा म्हणजेच कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी पूर्ण सूर्यग्रहण अत्यंत उपयुक्त मानले जाते. यामुळे शास्त्रज्ञांना सूर्याविषयी नवीन माहिती मिळत राहते. म्हणून सूर्यग्रहण ही केवळ धार्मिक घटना नसून विज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक घटना आहे. आज लाखो पर्यटक, संशोधक जगभरातून सूर्यग्रहण पाहण्यासाठी प्रवास करतात. अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी आल्याचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया. मित्रांनो, अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी का येतात आणि धार्मिक दृष्टिकोनातून त्याचे महत्त्व काय आहे? सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. प्रत्येक सूर्यग्रहण अमावस्येलाच होते. याचे कारण म्हणजे सूर्यग्रहण होण्यासाठी चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असणे अत्यंत आवश्यक असते. अशी स्थिती फक्त अमावस्येलाच निर्माण होते. मात्र प्रत्येक अमावस्येलाच सूर्यग्रहण होत नाही. कारण चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेपेक्षा थोडी तिरपी असल्यामुळे बहुतांश वेळा चंद्राची सावली पृथ्वीवर पडत नाही. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका विशिष्ट रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण घडते. धार्मिक श्रद्धेनुसार अमावस्या हा दिवस पितृस्मरण, दानधर्म, तप, ईश्वर भक्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो. अनेक भक्त या दिवशी स्नान, दान, मंत्रजप, ध्यान करतात. धर्मग्रंथामध्ये ग्रहणाच्या काळात केलेले जप, तप, दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. मात्र याचा अर्थ भीती बाळगणे असा अजिबात नाही. आपण श्रद्धा आणि विज्ञान या दोन्हीचा आदर ठेवून या दिवसाकडे पाहिले पाहिजे. श्रद्धा आपल्याला अध्यात्म शिकवते तर विज्ञान आपल्याला घटनेमागे नैसर्गिक कारण समजावून सांगते. दोन्ही गोष्टी समजून घेतल्यास आपले ज्ञान अधिक समृद्ध होते. मित्रांनो, सूर्यग्रहण ही केवळ धार्मिक घटना नसून विज्ञानासाठीही अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक खगोलीय घटना आहे. आजच्या आधुनिक काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो, तसेच नासा आणि जगभरातील इतर अनेक अंतराळ संस्था सूर्यग्रहणाचा सखोल अभ्यास करतात. पूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याच्या बाहेरील वातावरणाला कोरोना असे म्हटले जाते. सामान्य परिस्थितीत हा भाग स्पष्टपणे दिसत नाही. मात्र पूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी त्याचे निरीक्षण करणे शक्य होते. त्यामुळे शास्त्रज्ञांना सूर्याची रचना, त्याचे चुंबकीय क्षेत्र आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचा अधिक सखोल अभ्यास करता येतो. अशा संशोधनामुळे अवकाश विज्ञानाबरोबरच पृथ्वीवरील उपग्रह संचार, हवामान आणि भविष्यातील अंतराळ मोहिमेसाठी महत्त्वाची माहिती मिळते. म्हणूनच आज जगभरातील वैज्ञानिक आणि आपल्या भारतातील इस्रोचे शास्त्रज्ञ देखील अशा खगोलीय घटनांचा अभ्यास अत्यंत गांभीर्याने करतात. यामुळे सूर्यग्रहण ही केवळ श्रद्धेची बाब नसून विज्ञानासाठीही ज्ञानाचा एक अमूल्य स्रोत आहे. सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे, काय टाळावे? मित्रांनो, आता जाणून घेऊया. सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? भारतीय परंपरेनुसार ग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी काही नियम पाळावेत अशी श्रद्धा आहे. अनेक कुटुंबांमध्ये आजही आहे. त्याचबरोबर वैद्यकीय सल्ला, वैज्ञानिक माहिती लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. धार्मिक श्रद्धेनुसार शक्य असल्यास ग्रहणाच्या काळात घरातच राहावे. शांत मनाने आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करावे, मंत्र जप करावा किंवा प्रार्थना करावी. अनावश्यक वाद, राग, भांडणे, मानसिक ताण टाळावा. अनेक घरामध्ये ग्रहणाच्या काळात धारदार वस्तू जसे की सुरी, कात्री, सुई याचा वापर टाळण्याची परंपरा आहे. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत आणि त्यानंतर देवपूजा करावी अशी ही धार्मिक श्रद्धा किंवा परंपरा आढळते. वैद्यकीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आतापर्यंतच्या वैज्ञानिक संशोधनानुसार सूर्यग्रहणामुळे गर्भातील बाळावर थेट वाईट परिणाम होतो असा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. म्हणून गर्भवती महिलांनी घाबरण्याची गरज नाही. आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे, वेळेवर औषध घेणे, पुरेशी विश्रांती घेणे, संतुलित आहार घेणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. मात्र एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी, ग्रहण असो किंवा नसो, योग्य संरक्षणाशिवाय कधीही थेट सूर्याकडे पाहू नये. यामुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊ शकते. म्हणूनच या विषयाकडे भीतीने नव्हे तर श्रद्धा, योग्य माहिती आणि विवेक या तिन्हीच्या आधाराने पाहणे अधिक योग्य ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे
जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरचा एकही व्हिडिओ पाहायचा विसरणार नाहीत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा.